ठीक आहे, तुमच्या कोणाचीच इच्छा दिसत नाही कबूल करायची. अरे मॅडम, मीच सांगतो आता ती व्यक्ती कोण आहे. मला का मारलास? मी काय केलंय? हो, मी सांगतो काय केलंयस आणि काय नाहीस ते. अरे मॅडम, हाच तो माणूस आहे ज्यांनी कायद्याला आंधळा समजून गुन्हा केलाय. अरे मी खरं सांगतो, मी काही केलेलं नाहीये. मी मारलेलं नाही अर्जुनला. नाही केलंस काही? ऑर्डर. हे बघा, तुम्ही माझे पैसे दिले नाहीत तर देतो देतो. हे घ्या, आता एवढेच हे ठेवा. हा, हे काय एवढेच? माझ्याकडे म्हणत एवढेच होतो. बरं घ्या, हे पण ठेवा. हो साहेब, पण प्लीज कुठे काय बोलू नका. हा, ओळखतोस है ना? नाही, मी यांना कधी बघितलेलं नाही. हो, मी ओळख करून देतो तुला. हा तोच वकील आहे ज्याच्याकडून तू त्या प्रॉपर्टीचे खोटे पेपर्स तयार करून घेतले. हा सगळा काय प्रकार चाललाय? कोण आहे हा माणूस आणि कुठल्या प्रॉपर्टीचे पेपर्स? सांगतो ना, तीच प्रॉपर्टी जी प्रॉपर्टी तुम्ही आणि अर्जुन मायाताईंच्या नावावरती करणार होता आणि ह्यानी अर्जुनला खलास केला. काय करतोस? हा, खरं सांग मला. बघ, पोलिसी भाषेत समजावलं ना तर भारी पडेल तुला. खरं काय झालं ते सांगतोस का? मारू नका, मारू नका, सांगतो साहेब. त्या दिवशी अजय, खूप घाणेरडा गेम खेळलाय अजय तू माझ्या बरोबर. ताईंनी तर मला फसवलंच, तू आणि मितालीने तर कहरच केलाय. अर्जुनने तुझी चोरी पकडली म्हणून तू त्याच्या मागावरती गेलास असं सगळ्यांच्या समोर तू मागाशी बोललास, बरोबर? हो ना साहेब, मग मी फक्त मागावर गेलेलो, मी त्याला मारलेलं नाही. हो, कशावरून? तुझ्याकडे आहे कोणी साक्षीदार? त्याला शेवटचा जिवंत पाळणारा तू होतास. नाही, हे खोटं आहे, खोटं आहे. मोठे शब्द घेऊन काय होणार नाही. हवालदार, घेऊन चला. अरे प्लीज ऐक ना, सांग ना त्यांना. अगं अजय, सांगतो ना, तरी नाही मारलं अर्जुनला. माहिती काय ग? तुमच्याशी बोलायला आले. अजय तुमचा सख्खाच भाऊ आहे ना? ही सावत्र. पोलीस तुमच्या समोर त्याला पकडून घेऊन गेले आणि तुम्ही काहीच बोलला नाही. मी काय बोलणार? त्याने केलेल्या कर्माची शिक्षा मिळतेय त्याला. त्या दिवशी अजय अर्जुनच्या मागे गेला, त्याच्यानंतर तुम्ही घरी आला. आल्या मी तुम्हाला सांगितलं अर्जुन प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन पळालाय. हे ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसला आणि तुम्ही कोणाला तरी फोन लावला. कशावरून? तुम्ही अर्जुनचा ऍक्सिडेंट घडवून आणला नाहीये. कदाचित तुम्ही फोनवरून कोणाला तरी सुपारी दिली असेल, त्याने मारला असेल अर्जुनला. आणि आता आला माझ्या अजय. मिताली, आर्याला तू कितीही ओरडून सांगितलंस, कितीही समजावून सांगितलंस ना, तरी अर्जुनचा ऍक्सिडेंट मी घडवून आणलाय या गोष्टीवरती तिचा विश्वास बसणार नाही. माहिती प्लीज, प्लीज मी तुमच्या पाया पडते हो. तुम्ही अजयला वाचवू शकताय, तुम्हाला चांगलं माहितीये. प्लीज काहीतरी करा ना. मिताली, आता थोड्या वेळापूर्वी मी म्हंटल की माझे ग्रह चांगले आहेत, पण एवढे चांगले आहेत हे माहित नव्हतं मला. बघ, त्याचा प्रत्यय आला. माझ्या पायाशी आहेस तू. आणि कसं आहे, तुम्ही तुमच्या कर्माची फळच भोगताय ना. फार हौस होती ना प्रॉपर्टीचे खोटे पेपर्स बनवायचे. या आता, नवरा गेलाय जेलमध्ये, तूही आता तयारी कर. माहिती प्लीज माझं एकदा ऐका.